नमस्कार. ज्यांच्या केवळ स्मरणाने संकटांचे डोंगर वितळतात आणि ज्यांच्या आशीर्वादाने अशक्य ते शक्य होते, अशा महान नाथ संप्रदायाचा हा प्रवास आपण आज सुरू करत आहोत. आपल्या चॅनलवर तुम्ही नेहमी विचारता की माझ्या आयुष्यात अडथळे का आहेत, मला मार्ग का सापडत नाही. याचं उत्तर नाथ संप्रदायाच्या मुळाशी दडलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नवनाथ कोण आहेत आणि अलख निरंजन या शब्दाचा खरा अर्थ काय आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात दिलेली माहिती तुमची आध्यात्मिक समज पूर्णपणे बदलून टाकेल. 2. नवनाथ आणि गुरुपरंपरा. नाथ संप्रदाय हा भारतातील सर्वात प्राचीन आणि शक्तिशाली संप्रदायांपैकी एक आहे. याची सुरुवात साक्षात आदिनाथ म्हणजेच भगवान शंकरांपासून होते. भगवान शंकरांनी जे ज्ञान दिले ते पुढे भगवान दत्तात्रेयांकडे आले आणि तिथून नवनाथांची परंपरा सुरू झाली. नवनाथ म्हणजे 9 महान सिद्ध योगी, ज्यांनी या जगात भक्ती आणि योग साधनेचा प्रसार केला. यामध्ये मुख्य आहेत: 1. मच्छिंद्रनाथ, जे मायेवर विजय मिळवणारे मानले जातात. 2. गोरक्षनाथ, ज्यांनी हठयोगाची स्थापना केली आणि ज्यांना शिवस्वरूप मानले जाते. जालिंदरनाथ, काणिफनाथ, गहिनीनाथ, नागनाथ, चरपटीनाथ, भर्तृहरीनाथ आणि रेवणनाथ. हे केवळ संत नव्हते, तर हे अवधूत होते. त्यांनी सिद्ध केले की मानवी शरीर हे केवळ हाडामांसाचा गोळा नसून ईश्वरी शक्ती जागृत करण्याचं माध्यम आहे. ही गुरु-शिष्य परंपरा अत्यंत पवित्र मानली जाते, जिथे ज्ञान एका दिव्यातून दुसऱ्या दिव्यात तेवत राहते. 3. अलख निरंजन आणि आदेशचा अर्थ. तुम्ही अनेकदा नाथपंथी साधूंना अलख निरंजन म्हणताना ऐकले असेल, पण याचा अर्थ काय? अलख म्हणजे ज्याला लखता येत नाही, जो डोळ्यांनी दिसत नाही असा अदृश्य परमात्मा, आणि निरंजन म्हणजे अंजन किंवा डाग नसलेला, पूर्णपणे शुद्ध आणि पवित्र. म्हणून जेव्हा नाथयोगी अलख निरंजन म्हणतात, तेव्हा ते त्या अदृश्य, निर्गुण आणि पवित्र परमेश्वराचे स्मरण करत असतात. तसेच ओम नमो आदेश किंवा फक्त आदेश हा शब्द नाथांमध्ये परवलीचा आहे. आदेश म्हणजे केवळ आज्ञा नव्हे. याचा अर्थ आहे, मी तुमच्यातील आत्म्याला, तुमच्यातील ईश्वरी तत्वाला ओळखले आहे आणि त्याला नमन करत आहे. जेव्हा आपण आदेश म्हणतो, तेव्हा आपण अहंकाराचा त्याग करून गुरु आणि ईश्वराच्या इच्छेशी एकरूप होतो. 4. गुरूंचे महत्त्व. आता आपण सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे वळूया: गुरूंची गरज का आहे? अनेक भक्तांच्या मनात प्रश्न असतो की मी घरीच पूजा करतो, तरीही मला फळ का मिळत नाही? माझ्या बुद्धीवर बंधनं किंवा ब्लॉकेजेस का आहेत? नाथ संप्रदायाचं मुख्य तत्वज्ञान सांगते की गुरुविण नाही मुक्ती. ज्याप्रमाणे बंद दरवाजा उघडण्यासाठी योग्य किल्लीची गरज असते, तसेच आपल्या आत्मशक्तीला जागृत करण्यासाठी गुरूंची गरज असते. आपल्या कर्मांचे आणि संकटांचे गाठोडे सोडवण्याची ताकद फक्त गुरूंच्या कृपादृष्टीत असते. जर तुम्हाला प्रत्यक्ष गुरु मिळाले नसतील, तर नवनाथ भक्तिसार, गुरुचरित्र यांचे वाचन करा किंवा गुरु गोरक्षनाथांनाच मानसी गुरु मानून त्यांची सेवा करा. जेव्हा तुम्ही मनापासून शरण जाता, तेव्हा गुरुसत्ता तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात मार्गदर्शन नक्कीच करते. 5. समारोप. तर मित्रांनो, हा होता नाथ भक्तीचा पाया. जेव्हा आपण नाथांच्या चरणी नतमस्तक होतो, तेव्हा अलख निरंजनच्या नादाने आपले जीवन उजळून निघते. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की नाथ संप्रदायानुसार दैनंदिन साधना कशी करावी आणि कोणत्या मंत्रांनी तुमचे रक्षण होईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर आदेश कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आदेश. आदेश.